नमस्कार मित्रांनो. जे ऑफिसमध्ये येतो आणि शरू आणि मॅकचं सगळं बोलणं ऐकतो. त्यानंतर जे काय घडतं चला तर बघूया नक्की काय घडलं. ऑफिसमध्ये शरू मॅकला म्हणते, त्याने मला बघितलं नसेल ना रात्री. मॅक म्हणतो, तुला सरांनी माझ्याबरोबर बघितलं असतं ना तिथे. आत्तापर्यंत तुला ऑफिसमधून मेल पण आला असता. दोघांचं बोलणं दाराबाहेरून जय ऐकत असतो आणि तो मेसेज करतो, गुड मॉर्निंग. शरू बघते आणि म्हणते, गुड मॉर्निंग. तिला एवढा आनंद होतो. ती म्हणते, शायनरने मेसेज केला आहे. ती आता बारीक आवाजात म्हणते, गुड मॉर्निंग. तो आता मेसेज करतो, किती दिवस मेसेजेस पाठवणार आहेस? समोर आहे माझ्या. आता शरू ॲक्टिंग करत म्हणते, येते ना. आता गुडघ्याला बाशिंग म्हणत मॅक नाचायला लागतो आणि त्याची साथ देत शरू पण गुडघ्याला बाशिंग म्हणून नाचत असते. आता शरूचं लक्ष जातं पण मॅकचं काही लक्ष नसतं. तो पाय वर करून गुडघ्याला बाशिंग म्हणून डान्स करत करत मागे बघतो तर जय स्माईल करून बघत असतो. जयला बघून आता दोघांच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात. मॅक आता करून बघत असतो तर शरू डोळे फाडून. पण आता जय पण चांगलीच मजा घेणार. तो काय झालं एवढं डान्स करायला, की आनंदाची बातमी आहे का? आता दोघं पण म्हणतात, नाही नाही नाही, हो हो हो. जय म्हणतो, ठीक आहे कामाला लागा. मिस परब केबिनमध्ये या. जय तर निघून जातो. शरू म्हणते, ह्याने ऐकलं असेल का? मॅक म्हणतो, माहिती नाही, पण ऐकलं असतं तर आत्तापर्यंत आपण बाहेर असतो. आता दोघं पण म्हणतात, नाही 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 नाही, नक्कीच ऐकलं नसेल. जयला अजून खूप हसायला येतं आणि तो म्हणतो, मिस परब आत्तापर्यंत तू माझी खूप मजा घेतलीस. आता इथून पुढे बघ मी तुझी कशी मजा घेतो. काय म्हणत होते, गुडघ्याला बाशिंग. आता गुडघ्याला बाशिंग तुम्ही बांधाल. शरू जाते आणि हळू डोकत असते. तर मिस परब या ना आतमध्ये. तुम्हाला काय वाटतं यावर जयने काय केलं पाहिजे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.